नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांचं प्रतिपादन। तर श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी, शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा। श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन जमाबंद आयुक्त सुहास दिवसे यांनी आज येथे केलं आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत आयोजित भूसंपादन कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात दिवसे बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते। महामार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांचं योगदान महत्त्वाचं आहे। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी अचूक व्हावी यासाठी गतीने सीमांकन करावं। मोनार्कने मोजणी केल्यास ते आपण डिजिटली पाहू शकतो। सोबत विभागामार्फत जी मोजणी तपासता येणार आहे। राज्यात 10,000 मोजणीदार पॅनलवरती घेण्यात येत आहेत। मोठ्या तालुक्याला 100, मध्यम तालुक्याला 50 तर लहान तालुक्याला 25 खाजगी मोजणीदार देण्याचं प्रस्तावित आहे। तात्पुरत्या कच्च्या रेखांकनाची तरतूद करून त्याप्रमाणे काम केल्यास सुलभ होणार आहे। 1,40,00,000 नकाशे असून सर्व नकाशे डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आले असून डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हे नकाशे उपलब्ध आहेत। भूमी अभिलेख विभागात मागील 25 वर्षात वेगाने तांत्रिक बदल झाले आहेत। मोजणीमध्ये डिजिटायझेशन, ई गव्हर्नन्स, 7/12 नकाशा आणि मोजणी असे बदल करण्यात आले असल्याचं दिवसे म्हणाले। यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं धार्मिक स्थळ असलेल्या तसेच जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा परिसर असल्याने श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात यात्रांचं आयोजन होतं। या पार्श्वभूमीवरती भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने यात्रेच्या काळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दवी पाटील, सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वर्षा रोडे, श्रीमती सुरसे, श्रीमती ज्योती जाधव, श्रीमती जाधववर, मोहम्मद फरीद सिद्दीकी, PS अजिंठेकर यांची उपस्थिती होती। अन्न विक्रेत्यांनी योग्य परवानगी घेतलेले असावेत आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जावं। या महिन्यातील प्रत्येक शनिवारी व सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने साबुदाणा, भगर व इतर खाद्यपदार्थांच्या खाद्य विक्री केंद्राची तपासणी नियमितपणे करावी। खराब, मुदत संपलेल्या, साठवणूक व प्रक्रिया निकृष्ट दर्जाची असलेली अन्नपदार्थ विक्रीवरती त्वरित दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत। तसेच प्रसाद, पाणी, हॉटेलवरील खाद्यपदार्थांची व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। यात्रा काळात स्थायी स्वरूपाचे कार्यालय येथे सुरू करण्यात यावं। यात अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य इतर विभागाशी समन्वयाने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावं। ग्रामपंचायत, नगरपालिका, तहसीलदार यांच्याशी संपर्कात राहावं। स्वच्छतेवरती अधिक लक्ष देण्यात यावं। विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाची विशेष पथके नेमून सतत तपासणी आणि जनजागृती करावी। नागरिकांनी देखील अन्न व पेय पदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंग व मुदत तपासावी आणि शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिलेत। मनपाने 2 महिन्यानंतर केलाय पगार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 9 कोटी वाटले या मथळ्याखाली एका सुप्रसिद्ध दैनिकात बातमी प्रकाशित झाली। मुळात पगार झालेलाच नव्हता, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता नेहमीप्रमाणे पगार झालेला नसल्याचं माहिती समोर आल्याने कामगारांमध्ये नाराजी दिसून आली आहे। शहरातील एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार झाल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली। मनपाने 2 महिन्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 9 कोटी वाटले या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार आपल्याला का मिळाला नाही असा प्रश्न उपस्थित झाला।
तर दुसरीकडे मनपातील आस्थापना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही तोपर्यंत आयुक्तांसह विभाग प्रमुख, अतिरिक्त आयुक्त यांचा कोणाचाही पगार होणार नाही असे आदेश आयुक्त जी श्रीकांत यांनी काढले होते। आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे पगार झाले, मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही पगार थांबले होते। असे असताना या दैनिकामध्ये पगार झाल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि एकच चर्चेला उधाण आलं। त्यानंतर शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने आता सोमवारी तरी मागील 2 महिन्यांचा पगार होईल का या आशेने कर्मचारी सोमवारची वाट बघताना दिसत आहेत। छत्रपती संभाजीनगरातील पत्रकारांवरती होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पत्रकार संघटनेने आज वाळूज MIDC पोलीस ठाण्याला निवेदन दिलंय। पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवरती हल्ला होणे हे अत्यंत दुर्दैव, चिंताजनक आहे। अशा घटनांमुळे गुन्हेगारांवरती वावर बिनधास्त होत असून पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित दैनिकाचे पत्रकार मच्छिंद्र नगरे यांच्यावर मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती। या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करत दोषींवरती विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे। तसेच वाळूज MIDC मधील प्रताप चौक येथे पत्रकार संजय निकम यांच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। या दोन्ही घटना एका आठवड्यात घडण्याचं पोलिसांनी असल्या घटना रोखण्यासाठी दोषींवरती तातडीने कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी विशेष पथक नेमावं, संबंधित घटनेतील पोलिसांची भूमिका चौकशीत घेत कारवाई करावी, राज्यस्तरीय पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा, जिल्हा स्तरावरती पत्रकार सुरक्षा समिती स्थापन करावी, अशा विविध मागण्यांचं पत्र वाळूज MIDC पोलीस ठाण्यात देण्यात आलं। यावेळी पत्रकार संतोष बारगळ, अशोक कांबळे, शिवाजी बोडखे, संदीप लोखंडे, संजय निकम, संजय काळे, निलेश भारती, राजू जंगले, DP वाघ, पायल बुलबुले, अशोक साठे, कविराज साळे, अनिकेत घोडके, जगदीश बुलबुले यांची उपस्थिती होती। जगदीश बुलबुले दैनिक निष्ठ संपादक। आणि आजचा मुद्दा असा आहे, पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी। लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारीवर हल्ली सातत्याने होत असलेले हल्ले हे केवळ व्यक्तीवर नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आक्रमण आहे। त्यासाठी माझी मागणी आहे की ज्या पत्रकार हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून तातडीने ॲक्शन घेण्यात यावी। एका वरिष्ठ दैनिकाच्या पत्रकारावर भ्याड असा हल्ला झाला। त्या संदर्भात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वाळूज औद्योगिक परिसरामध्ये एका वरिष्ठ दैनिकाच्या पत्रकारावर देखील हल्ला झाला होता। त्या संदर्भात धक्काबुक्की झाली होती। एक साधे NC त्यावर दाखल करण्यात आलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नाही। परंतु आमची पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सकल पत्रकार बांधवांची अशी मागणी आहे की त्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपल्या संभाजीनगर शहरासह वाळूज महानगरातील पत्रकारावर विविध नंबर 2चे धंदे करणारे जे आहेत ते हल्ले करत आहेत, टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। 20 तारखेला आमचे सहकारी या ठिकाणी आमच्या सहकार्यावर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याचे आम्ही रितसर चौकशी नोटीस हे देऊन सुद्धा तक्रार करून सुद्धा अद्यापपर्यंत ते आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही। काल सुद्धा आमच्या एका वरिष्ठ फोटोग्राफर आणि पत्रकारावर शहरामध्ये हल्ला झालेला आहे। तर ते आरोपी माझ्या माहितीस पकडलेले आहे, परंतु वाळूज महानगरातल्या जे हल्ला झाला ते आरोपी पकडण्यात आतापर्यंत पोलिसांना अपयश आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा एक पत्रकार हा त्याचं वैयक्तिक पत्रकारावर झालेले हल्ले त्यांच्यावर वैयक्तिक झालेले हल्ले नाही आहे, तर ते आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झालेला आहे। आणि आपण म्हणतो मीडिया हा चौथा स्तंभ आहे आणि आज आमच्या चौथ्या स्तंभावर हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं एकूण आम्हाला या दिसून येत आहे। तर मी प्रश्न फक्त एवढाच विचारतो पोलीस प्रशासनाला की 20 तारखेला आम्ही या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर 21 तारखेला रितसर आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली वाळूज MIDC पोलीस ठाण्यात, परंतु अद्यापपर्यंत ते आरोपी पकडले नाही। तर माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की कुठे आहे पोलीस, हा माझा मेन सवाल आहे।
आणि या सगळ्या आरोपींना पकडून त्वरित त्यांच्यावर पत्रकार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करावी अशी मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती करतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली.
नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आत्ता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सोनार समाजातील 10वी 12वी व इतर गुणवंतांचा सत्कार समारंभ दिनांक 27 जुलै रविवार रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण सभागृह सिडको येथे करण्यात आला असून पालकांनी आपल्या पाल्यांचं गुणपत्रक पाठवण्याची व्यवस्था करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मान्यवरांचा सत्कार 27 तारखेला रविवारी सकाळी 11 वाजता सुवर्ण सभागृह सिडको N6 या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या सत्कार प्रसंगी माननीय नामदार अतुल सावेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार गौरव समारंभ होणार आहे. तरी सुवर्ण समाजातील सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे. मी डॉक्टर शरदचंद्र वानखेडे, अध्यक्ष मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळ. भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने 27 जुलै रोजी नामांतर ठराव दिनानिमित्त पॅन्थरचा भव्य संघर्ष मेळावा आयोजित केला असून सदर मेळाव्याला विद्रोही साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यामध्ये विविध विषयांवरती ठराव घेऊन ते ठराव राज्य आणि केंद्र शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी एडियन सोबत बोलताना दिली.
सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने दरवर्षी 27 जुलैला आम्ही संघर्ष दिन म्हणून पाळत असतो. हा संघर्ष दिन पाळण्याचं कारण असं की नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पास केला होता आणि त्याची अंमलबजावणी करणार ह्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु इथल्या जातीवादी शक्तीने उद्रेक मांडला आणि अत्यंत क्रूर हल्ले सुरू केले. पूल तोडले, लाईन्स तोडल्या, घरं जाळले, बलात्कार केले, माणसंसुद्धा जाळून टाकले आणि अशा अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांनी ते काम केलं आणि लोक भयभीत झाले. दलित माणूस अत्यंत उदासीन झाला की काय करायचं आणि याचा प्रतिकार कसा करायचा. अशा परिस्थितीत दलित माणूस असतानासुद्धा शरद पवार यांनी ते पाहिलं आणि एकमतानं पास झालेला ठराव दोन्ही सभागृहामध्ये तो स्थगित केला आणि नंतर त्याचं काय होईल हे त्यांनाही सांगता येत नव्हतं आणि दलित पॅन्थरलासुद्धा माहीत नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये दलित पॅन्थरचे एक नेतृत्व गंगाधरजी गाडे यांनी असं ठरवलं की हा संघर्ष आम्हाला पुन्हा चालू करायचा आहे आणि जोपर्यंत नामांतर होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालेल. आणि खऱ्या अर्थानं भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने गावागावामध्ये शहरामध्ये मोर्चे, निदर्शनं, उपोषणं, घेराव, सत्याग्रह इत्यादी मार्गाने सातत्यानं जवळजवळ 17 वर्षे तो संघर्ष चालू ठेवला. आणि मग शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारच होते आणि मग त्यांनी तो ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने पास केला आणि तो पारित करण्याचा प्रयत्न केला आणि लागू केला. आणि तेव्हापासून आम्ही असं ठरवतो की आपण हा संघर्ष जसा केला तर संघर्ष केल्याच्या नंतर आपल्याला यश मिळतं हे याची जाणीवसुद्धा आम्हाला झाली आणि म्हणून आम्ही तो संघर्ष दिवस पाळतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांचं प्रतिपादन. तर श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी, शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा. श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.